नमस्कार मित्रांनो. तर आज मी व्लॉग चालू करते आणि आमची हालत बघा, मी कान झाकलेत मोस्टली, यशने पण बघा. आणि इकडे बघा ना, इकडे झेब्रा क्रॉसिंग, इकडे झेब्रा आहेतच. आणि आमची आज गाडी वेगळी जरा, आणि मी जरा वेगळा. सगळ्यांनी आज कान झाकलेत, कारण की सफारीला स्टार्टिंगचे 2-3 तास इतकी थंडी वाजते, नंतर पण वाजते, पण आता सकाळचं ते हवा आहे ना थंड थंड, ती कानात जायला नको म्हणून. आणि खूप मस्त वाटतं, कारण की आजची गाडी फुल ओपन आहे. फुल ओपन. खाली उतरलो ना की तुम्हाला गाडी दाखवू मी एकदा. हॅलो हॅलो हॅलो. हे बघा फुल ओपन. कालचा ब्लॉग थोडा मोठा होता, पण कालचा ब्लॉग बघितला नसाल तर बघा, मी त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. आणि बघूया आज कोणते ॲनिमल्स बघायला मिळतात. काय मस्त वाटतं यार. हा दुसरा दिवस आहे, पण इथे किती सारे आहेत बघा. हे सगळे कुठेतरी चालले ते लोक. काल आम्ही येईपर्यंत हे निघून गेले असतील. आज आम्हाला दिसतात हे सगळे सकाळी. भाई हा बफेलो कसा बघतो आमच्याकडे भाई. मगाशी खाली बघत होता. त्याच्या कानाला कापल्यात गो बाई. म्हणजे जो पाळलेला आहे. अरे मेरे को खाने दो ना अकेले अकेले. भारी आहे बे, भारी आहे. तिकडे रस्ता आहे, ह्याने आम्हाला जंगलाच्या आत आणलंय. हा काय वाघाच्या बिळात नेतो काय आम्हाला. नाही, काल यांनी आपल्यासाठी लंच आणलेला, आज हा सिमोनसाठी लंच घेऊन चाललाय. आज त्याला बोललाय आज तुम्हाला लंच. मला हंटिंग कोणाला बघायची होती. मग एक काम करे, ह्याला पाठवूया, आपण हंटिंग बघून घेऊया. आपण हंटिंग. आई एम द किंग. ठीक है, मैं लायन को मार के आएगा. नहीं, किंग में ही लफड़ा होता है इधर भाई. इधर किंग में ही लफड़ा. किंग जीतेगा, लफड़ा हुआ तो समझा. देखते हैं ना अपन, कॉम्पिटिशन लगाते हैं. गाँव का किंग है अपन कल का. काहीतरी खाते भाई. अजिबात बोलू नका काय. बघा आणि ते बाकीचे पहारा देतात. म्हणजे यांनी कधीच शिकार केली आहे बघ, कधी असेल केलेली. अजिबात बोलू नका, अजिबात काहीच बोलू नको. भाई साहब. आणि ते 2 लहान आहेत. हे लहान आहेत बाकीचे. आणि आम्ही किती जवळ आहे, हे बघा किती जवळ आहे. बघितला कॅमेरा, बघितला की नाही. मुलांकडे बघते, तिच्या मुलांनी तिला धोका दिला, ते लोक पळालेत. ही आली पाहिजे उठून इथे. पण हिला काय, हिचं भूक काय संपत नाही. भाई आता हे लोक त्या मेल्स कडे घेऊन चाललेत. हे बाई इथे फिमेल आहेत सगळ्या 3-4, आणि तिकडे त्यांच्या गाडीच्या बाजूला एक मेल वाला बसलाय. हे बघा हट्टाकट्टा आहे. डेंजर भाई. पण एक बसलाय. फॅमिलीने चालले. भाई काय दिसतोय हा. हे प्राईड बघायचा होता बघ, सगळा अख्खा प्राईड दिसतो. डेंजर डेंजर डेंजर. कोई नहीं आएगा. मार्क करते पायाने मार्क करते तो सुसू आहे ना खेळताय. बघितलं असणार तुम्ही, याला फक्त मारताना बघितलं असणार. काही आज एक खेळता फॅमिली. आज का मूड अच्छा आहे. डेंजर भाई, एक नंबर. 2-2 आणि कसला तगडा आहे भाई. आज एकदम वेगळाच सीन करतायत भाई हे लोक. काल यांनी आज ओव्हर कॉम्पन्सेट करतायत. आज बहुत देखने को मिला. गाड्या आहेत पण आज एवढ्या नाहीत, एवढी गर्दी नाही एवढी काल परवा होती. हे होते छोटेवाले बघितले का. काय चालतोय भाई, हा काय चालतोय.
जबरदस्त भाई, सगळीकडे बघतोय बिकतोय, व्यवस्थित काम करणार दादा. सगळ्याच्या मागे काय भारी वाटतं. आणि हे सगळे आजूबाजूलाच आहे. हे बघा ना, इकडे दोघ आहेत, हा छोट्या इथे आहे, तो बघ तो खेळतोय. गाईज आमच्या बाजूला आहे, आपल्या साईडने चालतोय भाई. दिस इज द शिट, आणि आपण ओपन मध्ये आहोत. ओ माय गॉड. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. तो साईडनी चालत होता आपल्या. हो, काहीच नाही यायला, खिडकी बिडकी काय नाही. आमचा दिवस, आमचा डेंजर चालू आहे. तुम्हाला अजून एक दाखवतो. इकडे शिकार चालू आहे, म्हणजे शिकार केलेला आहे, ती खाती आहे. राईट साईड. आणि ही बघा, अरे शिकारीचं डोका, ही बघा एवढं जवळ आहे भाई. आम्ही घेरलेलो आहे, नुसते घेरलेलो आहे यांच्यानी भाई साहेब. हे बघा ना काय दिसते यार, आणि किती किती जवळ आहे बघा ना. हा बघा, हा तेजस इथे बसला, ही इकडे. हा एका मिनिटावर आहे ती, एक विदिन 10 सेकंड्स. हे काय कशी लावली तू हे कानाला? हा, आणि वरती तुरा निघालाय तुझा भाई. हे कसं लावायचं आणि तू कसं लावून ठेवलं? कानामध्ये हवा जाते ना. ओके 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 गाईज, आता जरा थंडी कमी वाजायला लागली मगाचपेक्षा, आता बेटर वाटतं. आणि हे जनावर, ओ माय गॉड, आज तर वेगळाच दिवस आहे आमचा. आज वेगळाच देवाने ठरलेला दिवस आहे आज हा. भाई हे लोक आता उतरवणार आहेत आम्हाला इकडे. आम्हाला कुठेतरी भलतीकडेच घेऊन आले ते लोक. कुठला भाग आहे हा मला पण इथे आहे बघा ना, बाग आहे बघा, इथे सगळे बफेलो बिफेलो उभे आहेत आणि या जागेवर तो उतरवणार आहे आम्हाला. तो बघतोय पहिले आजूबाजूला कोण नाही ना भाई. वाव यार, वाव, आउटस्टँडिंग आहे. जंगल में पिया पिया ओ पिया पिया बघूया आपण गाईज या माझ्यासोबत जंगलाच्या कहाण्यांमध्ये. पिया पिया ओ पिया 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 ओ पिया, अरे पिया पिया क्या पिया. अँगल अप्रोच होऊ दे मला. हा, वाव, किसको लिया. एक नंबर एक्सप्रेशन दिले भाई. अरे पण तू पहली बोलती पैर बोलते पिया पिया, पर तुमने इसमें किसको लिया? I don't have the camera. यस यस, आई एम ऑल्सो. काय रे इनका? नहीं बराबर है, बराबर. यस, ये भाई अपने बहुत ऊपर जगह है. नहीं, अरे रे रे रे, शी गाएगा. बढ़िया ले, मेरे को नहीं चाहिए ड्यूटी, ले लो. स्टार्ट. आज नहीं है, 1 मिनट. 3, 2, 1, गो. go. अरे गो. पिया पिया, नहीं सिंग. ए once more 3, 2, 1 हा गो. पास आओ थोड़ा सा. हा गो. कोण बघा इकडे ना, विल्डर आईच्या गावात. तेच आहे भाई. देखो गाइस, ये मिस मत करना कभी. तुझा भाई साहब, वेट. ती कुठे, ती दिसत नाही मला. हे बघ, कॅमोफ्लेज झाली भाई. हे बघ इथे घेणार जवळ आले. खूप जवळ आली आहे. जवळ हे बघा गाइस, हे गेला हा गेला. गेला मला ती नाही दिसत आहे. ती त्याच्या बाजूला आहे. आता पकडणार, शेवटच्याला पकडणार. ए ती बघ बाजूनी. ए नाही उठली ही बघा. तिला भूक नसेल, पण भाई बघायला मजा आली असते. हे गाईज ही व्हिडिओ काढतोय कारण आम्ही इथे अडकलेलो आहे. वरती क्लाइंब आहे थोडासा, आणि तो जमला नाही कारण आमची वजन झाली आहेत धडाधड. मगासपासून ठेपले खाल्ले, हे खाल्ले, ठेपले खाल्ले, हेन खाल्ले. ओ नाईस. यू विल बी इटन टुडे बोलला का तो? तो आपल्यालाच लंच बनवलाय त्यांनी. तो बोलला गाईज यू विल बी इटन टुडे बोललो मी त्यांना. की तुम्ही आज जेवण बनणार. गेला तर गेला. आजच्या गावात
एक नंबर भाई, एक नंबर आलं. बोला ना, एका अटेम्प्ट मध्ये घालवली आणि एका अटेम्प्ट मध्ये सेकंड अटेम्प्ट. काहीच मी अजून एक दात घेतला. हा बघा, हा त्यांनी मला 1000 शिलिंगला दिलाय. फक्त 1000 शिलिंग. 1000 शिलिंग म्हणजे 700-800 रुपयाला मिळालाय. आणि त्यांनी सांगितलं की इफ यू ओपन इट यू विल सी नर्व्स. म्हणजे हे खरे दात आहेत. काल जो घेतला तो पण, पकड एक मिनिट. खरा दात आहे ना? हो, हा मी काल घेतलेला दात आहे. हा मागचा वगैरे दात असेल एखादा, आणि हा आज घेतलेला दात आहे. हे मी घरी माझ्या रूम मध्ये फ्रीज मॅग्नेट म्हणून लावणार आहे. बघ हे बघा, तुझ्या रूम मध्ये फ्रीज. हे मी दाढी खाजवायला वापरणार, दाढी खाजवायला. आणि लोकांना काय सांग, मी शिकार केली. शेर के दात से दाढी खुजाता हूँ. हा, नाही तर काय डेंजर माणूस आहे. केवढा दात आहे बघा ना. हा बघ केवढा दात आहे भाई, डेंजर आहे हा. बघू, आमची बॅग इथे मे बी येणार आहे लवकर. कधी येणार आहे माहीत नाही, शोधूया. ते आमचे गेले ड्रायव्हर बघायला बॅग, पण इकडे तर दिसत नाहीत ते कुठे मला. गाईज एक फक्त तुम्हाला सांगायला मी विसरलो. काल आम्ही हे 2500 शिलिंग्सला छोटा दात घेतला जेव्हा आम्ही विलेजला गेलेलो. आणि आज हा मोठा दात आम्हाला मिळाला 1000 शिलिंग्स ओनली. कारण मी त्यांना बोललो की आय डोंट हॅव कॅश, लेट मी आस्क माय फ्रेंड्स इफ दे हॅव. आणि ते आम्ही चर्चा करत बसलो ना, त्यांना वाटलं आम्ही घेणार नाही म्हणून ते तो बोलला ओके ओके. पहिले तो बोला 1500 शिलिंग्स, नंतर बोला ओके 1000 इज फाईन. आणि मग 1000 शिलिंग्सला मिळालं हे भाई. समजतं तुम्हाला? जर ओपन केलं तर नर्व. तो बोला इफ यू ओपन दिस यू विल सी नर्व्स इनसाइड. ह्याला जाऊन बघूया. जाळायचं कशाला? प्लास्टिक जळेल ना. हा मग बघूया जाऊन. छोटावाला दात जाळून बघूया. छोटावाला दात जाळून बघूया. तुला काय दात? वास येतोय, वास येतोय. बफेलोचा वास येतोय. जिराफ झेब्रा सगळ्यांचे वास येतात. विल्डर बीचचा पण वास येतोय. चला. नो, दॅट इज द प्रॉब्लेम. Why are you guys sharing is caring. हा बोलतोय की तुम्हाला दुसरे हेल्पर नको आहेत का, मग तुम्ही लग्न का नाही करत? असं आहे की दे हॅव मल्टिपल वाईफ्स. तर मग ते बोलतात की आम्ही जाऊ, म्हणजे आम्ही, मला, शिवानीला आणि नेहाला, की तुम्ही जा आणि तुमच्या हस्बंड साठी हेल्पर. एक सुंदर बायको शोधा. ही इज गोइंग टू हॅव 4 वाईफ्स. Four will be good. Yeah. 4 विल बी गुड. फायनली शिवानी, हे विमान जवळ 15-20 विमान उडून गेली इथून, पण आमचं विमानच नाही आलं. आता हे आलं, याच्यात आपली बॅग असणार आहे मे बी. त्याच्या लागलं 10:30 वाजता त्यांनी सांगितलेलं. 12 झाली, 2 तास उशिरा आली आहे. जाऊन आता बॅग कन्फर्म करायची की ह्याच्यात आहे की नाही, कुठली आहे, आपली आहे की नाही. आणि आमच्याबरोबर अजून 2 लोक आहेत इंडियावाले, ते पण इथे थांबलेत. त्यांची बॅग पण कारण डिले झालेली, ते पण बघायला येत आहेत. एक आहे की आम्ही याचं कॉम्पेन्सेशन रेस करू शकतो. ते 8000 रुपये फ्लाईटवाले देणार, आणि जर इन्शुरन्सवाल्यांना पण सांगितलं ते 10,000 रुपये देऊ शकतात. तर बघूया एकदा, पहिले बॅग बघून घेतो. शेवटी बॅग आली, पण बॅग आल्यावर नंतर खुशी कसली होते माहिती का, ह्याच्या आतमध्ये बनाना वेफर आहे. मेकअप तो कर लेंगे रे, वॉकिंग क्यों है? इसमें कुछ है खाने के लिए मिलेगा. अभी बनाना वेफर निकाल के तोडेंगे अंदर गाडी में. चलो. हे बघा, ह्याला जेवला भाई, कसा करून ठेवलाय बघ ह्याला. मला नाही घ्यायचं. आणि तो बघा मस्त बसलाय तिकडे. त्यांचं टेक्स्चर असं वाटतं काहीतरी घातलंय त्यांनी ह्याच्यावर. सुंदर आहे. चला, पुंबाचा मित्र पण भेटला आज आम्हाला. सगळे भेटले यार. शिवानी झूम दाखव एकदा याच्यात. बघतात येत आपल्याला. 3 दिवस एवढा गदा खाल्ल्यानंतर आज आम्ही खायला शोधतोय. हा, काहीतरी खायला पाहिजे म्हणून एवढे खाल्ले. हिनी ठेपले आणलेले 40. किती आणलेले तू? 40 ठेपले आम्ही एका दिवसात संपवले. नैरोबी टू मसाई मारा. 40 ठेपले, 5 बनमस्का, 1 बिस्किटचं पॅकेट, 1 कुकीजचं पॅकेट, भरपूर आणलेलं. प्रोटीन बार, सप्लाय 6. आम्ही ते हायड्रेशन ड्रिंक पण आणली, ती पण संपवली. ज्यूस सारखे पेले, ज्यूस सारखं. पहिला दिवस खूप ट्रॅव्हल होतं. हा यार, 6 तास आम्ही गाडीत होतो. 12 तास आपण होतो. हा ना, ऍक्च्युली आता केस वगैरे धुतले आम्ही, सगळे फ्रेशन अप झालो. काय आणि आता आम्ही काय करणार आहे? आम्ही आता खेळणार आहोत. येस, हे बघा, हे हरवणार आहे उनो मध्ये. येस, हे हिचं घर आहे, हे ह्यांचं घर आहे, येस, ते आमचं घर आहे. उजेडात तुम्हाला दाखवते. आणि हिच्या घरी जाऊन आपण आता असंच एका सोसायटी मध्ये राहायला जायचं का? भाई जाम मजा येईल भाई, जाम मजा येईल. मजा आहे. एक सिटी चूज करू, मग तिथे आपण शिफ्ट होऊ. भाई नेक्स्ट आपण इथून, मला वाटतं डायरेक्ट. तू एक काम कर ना, तू अजून घरं घे, जरा 4-5 घरं घे पुढे, आणि आम्हाला ठेव तिकडे. ब्लिंक, देसी महाराष्ट्रीयन आणि ह्याला सांगूया नको आपण तेजसला. हा, त्याला नाही माहिती. नाही, त्याला घेऊन जाऊया, पण त्याला महाराष्ट्र ब्लिंग लावूया असं नको सांगूया. त्याला कानडी ब्लिंग पाहिजे असेल ना. तुळू ब्लिंग. कन्नडा. हा, पण ही ऑलवेज ओके. पण आज जी वेगळीच मजा आली बा. क्रेझी मजा आली.
डेंजर. आज खाता पिताना हाडाबिडांचा आवाज ऐकलाय मी तिला खाताना. काटराक कुडरूक. आफ्रिकेमध्ये पोहा आणि उपमा खाण्यासाठी आम्हाला 2 बहादूर लोकांना कुठे पाठवलेलं माहितीये? ताटल्या वाटी यायला. ताटल्या वाटीत चमचे सगळं घेऊन आलो आम्ही. अरे आम्ही काही करू शकतो, कुठेही असो, आफ्रिकेला असो, कुठेही असो, आम्ही घेऊन आलो. त्यांना म्हणाला आम्हाला जेवायचंय, प्लीज तुम्ही द्याल का? त्यांनी लगेच आमच्या हातात दिल्या वाट्या आणि चपात्या. भाई लोक खूप म्हणजे असं शांत आणि काय म्हणतात त्याला खूप हेल्पफुल आहे. हेल्पफुल वाटलं ना तर एकदम स्माइल वगैरे करतात. भाई पाऊस पडतोय भाई, दुसरा थेंब पडला आता कपाळावर. चांगला आहे ना मग. चांगलंय. पण लोक खूप हेल्पफुल आहे. त्यांना काही म्हटलं तर स्माइल करतात, ग्रीट करतात. मेन म्हणजे ग्रीट खूप छान करतात आणि स्वतःहून भेटायला पण येतात. असं नाही की तुम्ही बोलले तर बोलले, स्वतःहून येतात भेटायला. आणि आहे ना, मी एक सांगायचं राहिलं, रात्रीचं जेव्हा बसतो ना आम्ही, जेव्हा रूम मध्ये असतो, बाहेर लोक 2-2 जण बसलेले असतात रात्री आमच्या इथे. कारण काही झालं तरी इथे बाउंड्री वगैरे नाही, तर मग वाघ सिंह वगैरे येऊ शकतो, तर मग यांना आवाज करायला थांबायला लागतं बाहेर. एवढ्या थंडीमध्ये ते ब्लँकेट घेऊन बिचारे चेअरवर बसून असतात आणि झोपतात, रात्रभर तिथेच असतात. सकाळी उठून जातात, कारण आवाज असला पाहिजे. ते लोक आवाजाला घाबरतात आणि येत नाहीत. आवाज प्लस लाईट्स, रूमचे लाईट्स. आता मस्तपैकी तेजस बनवणार उपमा पोहा आणि ते खाणार आम्ही. येस. आणि गेम्स खेळणार आम्ही. आज काहीतरी वेगळं करू. आज काहीतरी आफ्रिकेमध्ये डॉबल खेळू आम्ही. बघूया चला. टाकला ना मग ज्यांचा पहिला जिंकणार तो जिंकणार. ते संपला नाही. आम्ही पहिले ज्याचे जास्त ज्याच्याकडे असतात तो जिंकतो करतो. नाही हे बघ, आता माझ्याकडे सगळं एवढे आहेत, फटफट टाकत गेल. मी जिंकली, ज्यांच्या हातातले संपले ते जिंकले. ओ तो तुम लोग ऐसा खेलते क्या? हम उल्टा कैसे खेलोगे? मैं दिखाता हूँ आपको. ए बता छोटू. हमारा ऐसा होता है कि एक बंदा है ना वो नहीं खेलता. ओके. ठीक है, फिर उस पे अभी वो एक आदमी डालता रहेगा. डालता रहेगा और बाकी के लोग है ना वो खेलते. तो अभी इस पे ये तो इसके पास अगर हार्ड एक एग्जांपल के लिए काट देना सबके हाथ में. ओके. एकदम से झाप हाँ, कौन लेगा हाँ, उसका? और वो मेमोरी ज्यादा स्ट्रांग होएगा. अभी क्या मेरे को अपना कार्ड देखने का है, सामने वाला देखने का है. तो जिसके पास ज्यादा कार्ड है वो लास्ट में जीत गया. एक्चुअली खेलने में सेम है. खाली एक में पत्ता जमा करने का, एक में खत्म करना. सबसे पहले उठाएगा वो जीत. हाँ हाँ, यहाँ पे पहले जो डाला वो जीत. बस उतना ही डिफरेंस. कैसे भी बस. भाई उपमा आणि हे गेम, भाई हा गेम डेंजरस आहे. हा जरा डबल डेंजरसच गेम आहे. जर तुम्हाला असं होत असेल की माझं ब्लड प्रेशर लो आहे, तर वाढवण्यासाठी तुम्ही हा गेम खेळू शकता. गाईज खूपच उत्तम गेम आहे. तुम्हाला कधीतरी दाखवू आम्ही हा खेळताना. पण सध्या पेट पूजा, फिर काम दूजा. कधी हा ह्याच्याकडे आलो ना, कधीतरी काय ना काहीतरी खायला भेटतच असतं भाई. हा भूक नाही राहायला मिळत. व्हेरी गुड. थँक्यू तेजस, थँक्यू सो मच. एक लड़का और एक लड़की की प्रेम कहानी है मुश्किल, दो लफ्जों में ये बयां ना हो. आम्ही गेम खेळतो गाईज. आम्ही चाललोय दुसरीकडे. तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो. आता जरा टाइमपास करून घेतो गाईज. आम्ही चाललोय नायवाश. हा आम्ही चाललोय नैवाशा लेकला. तिकडे आम्ही बोटिंग करणार आहे. बोटिंग. मग तिकडे गेल्यावर आपण डायरेक्ट भेटूया. अरे ये वो है, ये वाला बोटिंग. ये हिप्पो बघायला चाललाय ना. गाईज भेटूया तिकडे. कंटिन्यू. तिला पाण्यातच घाल तुम्ही. प्यारी प्यारी बातें बातें किया करो, हर यूं ना मिलना किसी से कहीं हमारे सिवा. गाईज आम्ही इकडे थांबलोय. आता आम्हाला जायचंय नैवाशा लेकला. पण तिकडे जाता तर सगळ्यांना सुसू वगैरे होते, तर एका गिफ्ट शॉपमध्ये आले. तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा गिफ्ट शॉप. आणि आम्ही गाडीत काय खेळत होतो. माझी बायको कुठे गेली? माझी बायको काय प्लांटच्या बाजूला वगैरे ठेवायला घेऊ शकतो, पण घेऊन कसं आणणार? ओके ओके ग्रेट. थँक्यू सो मच. हॅलो गाईज, आम्ही परत सगळे रेडी झालेलो आहोत. आम्ही तुम्हाला नायवाशाचं नाही दाखवलं रूम, कारण की तिकडे खूप घाईघाई होती. आम्हाला तिकडनं निघून पटकन इथे यायचं होतं, कारण ते 5 वाजता बंद होणार आहे. आता यश ड्रायव्हरसोबत गाईडसोबत तिकीट्स घेतो आहे. सो आता नायवाशा लेक जे आहे ना त्याची प्रॉपर्टी दाखवते. हे आहे नायवाशा लेकची प्रॉपर्टी. आणि हा कुठल्याच अँगलने लेक नाही वाटत आहे, हा ओशन वाटतं आणि डरावना वाटतो आहे. बापरे, इथे आम्ही आता जाणार आहोत 2 तासासाठी. यश आज जरा जास्तच हॉट दिसतोय. हां, आणि मी हे सांगत होती की इकडे आता आम्ही करणार आहोत तर इथे कसं आहे की जे आम्ही जिकडे जाणार आहोत आयलँडवरती, तिकडे जिराफ सोबत आम्ही फोटो वगैरे काढू शकतो, म्हणजे त्यांना टच करू शकतो. पण तू त्यांना लेक दाखवला का? नाही दाखवायचं. तुझ्याहून जास्त डरावना आहे तो. शट अप. मी तुला हॉट बोलते आणि तुम्हाला नाही तुझ्याहून जास्त नाही. सॉरी तुझ्याहून जास्त डरावना नाही. सो मी काय बोलत होती की काय बोलत होती मी, तुझ्यामुळे मी विसरली. भाई काहीच बोलू नको. बॅग दाखव. हे एक हॉरर नाही, टीव्ही सेट खूप छान वाटतं. वाटतं, मला खूप आवडलं. शनी येडी आहेस का तू? नाही, एक सेकंड.
मला खूप आवडलं गाईज. मस्त लाकडांवरती असे स्वॉन बसले. तुम्हाला तिथे दाखवते. एक मिनिटं. पण एक सेकंड, मला आधी यांना सांगू दे की लेक नायवाशा काय. सो इथे ना जिराफ सेंच्युरी म्हणजे सेंच्युरी आहे छोटी, जी लेकच्या मध्ये आयलंड आहे. सो इथे लेक सफारी आहे. सफारीमध्ये आम्हाला खूप सारे बर्ड्स दाखवणार, जसं ते ॲनिमल सफारी होतं तसं इथे लेक सफारी आहे. आणि खूप सारे हिप्पोज असणार आहेत. आणि तुम्हाला बॅग हे दाखव. कोणत्या अँगलने डरावना वाटतंय. तिकडे झाडांवरती बघा एक एक फांद्यांवरती कसे अरे स्वॉन हे भाई बसलेत. हॉरर फिल्मचा सीन वाटतोय. मी काय बोलतो माहितीये का? आणि इथे काय या बोर्डावर काय लिहिलंय माहितीये? वॉर्निंग. नाही, वॉर्निंग बिवेअर ऑफ वाईल्ड अॅनिमल्स. हा, कारण की तिकडे डिअर वगैरे आहेत. अरे भाई हे बघ. तिकडे पण आहेत ते टोपी आहे टोपी. सुंदर एरिया आहे ब्रो. सुंदर काय भाई तुझं. आता तेच आता यशला मी पण डरावणी वाटली म्हणजे तुम्हाला कळतच असेल त्याचं. ये गाईज बोलवतोय तो भाई, तो पण थोडासा. आज मला आय एम नॉट लाइकिंग माय आउटफिट, कारण की आय एम लाइकिंग इट. नाही बट आय एम लाइकिंग इट. लेट्स बी कॉन्फिडंट. काय झालं, घाई मध्ये झालं खूप. पुढे बघून चाल, माझ्या मागे. लेकसाठी असं काही आउटफिट नाही. एक काम कर, तू पुढे जा. दाखव ना. तू पुढे जा ना. ही काय जागा आहे का तुम्हाला दाखवतो? ही कुठे आउटफिट दाखवायला लावते? इथे आउटफिट कुठे दाखव भाई? चालायला जागा नाही, आउटफिट दाखव. थांब, मागे नको जाऊ येडी. हां आता थांब थांब थांब, फिर. हे बघा हिचा आउटफिट बघा, लवकर बघा. आणि मागे हॉरर सीन बघा, नानाची टांग. हे हिला कसं चांगलं वाटू शकतं यार. आता ही मला हॉट बोलली, मला ते पण नाही कळत ही खरंच बोलली की नाही. हा लेक नाही वाटत आहे, हा ओशन वाटतोय गाईज. भाई माझी धडकने धडधड धडधड व्हायला लागली. हे बघा. आणि मला आधी काय वाटलेलं माहितीये का, इथे आम्हाला करायची आहे. दाखवलं जा. अरे आउटफिट जाऊ दे. जा. इथे मला वाटलेलं पहिले की आम्ही बोट चालवणार आहे, त्यासाठी मी खुश होतो. पण हे बघितल्यानंतर मला नाही चालवायची इथे बोट. चालवायचे तुला. नाही भाई, मला हे अजून नाही वाटत आहे की हे सुंदर आहे. तुला हे सुंदर वाटतंय का भाई लेक? भाई खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे भाई. हे बघ व्हाईट व्हाईट झाडावर काय. अरे मेलेली झाडे आहेत सगळी. खाली वाकू नको. हे बघा ना भाई, म्हणजे हे ब्युटी आहे. भाई पाऊस नको पडू दे आज देवा प्लीज. हे बघा ना भाई, हे आई साप डेंजरस गाईज. मी तुम्हाला कदाचित आज फक्त व्हिडिओ दाखवीन, कारण मला बोलण्याची क्षमता माझी थोडीशी कमी झालेली असं वाटतंय. तुला काय वाटतंय? अरे तुला हे म्हणजे चांगलं आहे, हे सुंदर आहे, पण हे डरावणं सुंदर आहे. शिवानीला पण डरावणं वाटतंय. पण इट इज अ गुड एक्सपिरियन्स. इट इज अ डरावणं एक्सपिरियन्स. हॅलो हॅलो हॅलो. ते वी लव्ह यू बोलले. आय लव्ह यू बोलणार तुम्ही चुकून. नाईस यार, नाईस. हे बघा भाई, पक्षी बघा. हा पेलिकन. ओ हे पेलिकन आहेत हे जे आहेत ना. हाय हॅलो. YouTube, yes. Yeah. Inseparable journey. Wife with Ashech, smile. थँक यू. हे भाई तुझे केस आवडले. हे भाई बघून ठेव, भाई पकडून ठेव याला. हे पाण्यातून गायब करायचे लोक. भाई नको नको नको. ते मला प्रीती बोलले. तू प्रीतीच आहे माझी बायको. तरी डरावना बोलले. अरे डरावणं नाही शिवानी. तू वाईल्ड वाली हे आहेस, सुंदर आहेस. तुला कळतंय का मी काय बोलतोय? शिवानी प्लीज यार. शिवानी आणि कसा उभा आहे तो पाण्यामध्ये. हा बघा आईच्या गावात काय आहे भाई हा पक्षी. हा पण पक्षी पण जरासा ओ माय गॉड तुरुरूच आहे भाई. हा बघा खाजवतोय बघा. मस्त खाजवतोय. यशची आठवण आली. आहे यशची आठवण आली. आता तू बोलू शकतेस. अरे मग हा बघा ना. आणि कुठे जवळ जवळ आहे लोक बाई पक्षी. हा कसला डेंजर आहे पण यार. म्हणजे सुंदर आहेत पण तुम्हाला कळतंय ना गाईज मी काय बोलतोय? तुम्हालाच समजू शकतं मी काय बोलतोय. ते जवळ का जातात गाईज? गरज नाही वाटत आहे मला. हा तो लाकडावर उभा आहे. मला वाटलं पाणी एवढंच खोळ आहे. हा बो. हॅलो पेलिकन. बाय 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 पेलिकन. सी यू सून. खाजवून घे. अरे खाली दगडाला लागली वाटतं बोट. टायटॅनिक 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 टायटॅनिक. आता बोल डरावणार नाही. आता हिला पण भीती वाटत आहे. मम्मा पप्पा चाचा नेहरू ओढणार वाटतं. अरे हा बदक पण आहे भाई. काय मस्त गेला तो. वाव यार. भीती वाटत आहे. या सगळ्यांना भीती वाटत आहे.
भाई डेंजर आहे. थोडंसं डरावना मध्ये वाट. आता बोल नाही अरे शिवानी खाली दगड बिगड कळत नाहीये. आय एम एक्वेरियस. येस इट इज ब्युटिफुल. आय एम नॉट सेइंग इट इज नॉट, बट इट इज अ बिट स्केरी ऑल्सो. गाईज आम्हाला वाटते आम्ही पोहोचलोय, कारण समोर हिप्पो दिसत आहे हे बघा, आणि हिप्पोना पण हात लावायचा आहे. हे बघा हिप्पो. पण मला एक कळत नाही हे लोक उतरवणार कुठे आम्हाला, कारण हा जरा रिस्कीच वाटतो आयटम भाई. हे लोक उतरवणार कुठे भाई? हे काय पाण्यातून पोहोच जायला लावणार आहे का? हा हा इकडे लावणार आहे वाटतं भाई. ते कसलं वाकले बघितलं का? इथे ना उतरवत ना, फक्त हिप्पो बघायला आणले. ओके ओके, खुशी मनाव गाईज, खुशी मनाव. हा दे वे गोइंग टू हिप्पो. पाण्यात कुठे हिप्पो? नाही त्याला दिसत असेल. मम्मा मम्मा आलटवली आता. भाई साहब थांब, पाण्यातला हिप्पो दाखवतोय का बघूया ना, मस्त मजा येईल भाई. पाण्यातला एखादा हिप्पो बघायचा मला. हे बघा गाईज, हे बघा हिप्पो. आणि आम्ही त्याच पाण्यात आहेत, सेम ज्या पाण्यात आहेत. आणि हिप्पो थोडे ॲग्रेसिव्ह असतात असं मला वाटतं, कारण मला कोणतरी बोललेलं. हिप्पो जर ॲग्रेसिव्ह और नो? हिप्पो जर ॲग्रेसिव्ह और नो? डेंजरस ॲनिमल नो? ओके, डेंजरस ॲनिमल आहे म्हणून जवळ नाही जाते तो. मी जवळ राहतो एकदम. हा बघा ना, हा पण बघा ना, काय डेंजर आहेत भाई हे लोक. या बिग माउथ येस, स्ट्रॉंग बाईट भाई. त्यांच्या एक बाईट मध्ये खालाच आहे आम्ही. एवढे स्ट्रॉंग असतात एका बाईट मध्ये तुम्ही डायरेक्ट वरची तिकीट. You think, हे हिप्पोचे दात आणि हा हिप्पो आहे. These ones are incisors. इन्सिजर्स. These ओके aren't canines because hippos are not carnivores. Hippos are herbivores. या. And most at early in the morning up to late nights, they go outside and feed on grass. ओके. They don't eat anything in the water? No. ओनली व्हेन हार्म दे अटॅक. व्हाट? Only when they are provoked. ओके. is when they भी यहाँ पे दो टाइप का है. हाँ एक 2000 किलो का, एक अब- 300 किलो का. क्या? हाँ 300 किलो हिप्पो इज ऑल्सो देयर. There are two, like I was saying earlier, there are two types of hippos. भाई जाम इन्फॉर्मेशन येतं, ऐकून घेऊया आपण. Hello, like I was saying earlier, there are two types of hippos. That is the common hippopotamus, the Okay. ones that we saw here when we were coming. या And there's another one called the pygmy hippopotamus. पिग्मी. Pygmy, a very tiny hippo. Okay. But the difference is, this common hippopotamus is way large. ओके. Almost weighs 2,000 tons. 2000 2,000 kilograms. kilograms. Yes. And for the small pygmy hippopotamus weighs almost 300 kilograms. खूप इन्फॉर्मेशन देत आहेत हे, आणि जाम हुशार आहेत हे लोक. भारी आहे भाई, यांच्याकडनं घेऊया आपण सर. आणि ह्यांनी सांगितलं की आफ्रिकामध्ये लायनपेक्षा जास्त डेंजरस प्राणी हिप्पो आहे. समजते तुला? तुला म्हणजे तुम्हाला. आपलं तिकीट आपल्याला नाही दिलंय. हां ते काय गेले ना ते. भाई हुशार माणूस मिळाला तुम्हाला. हुशार आहे, हुशार माणूस आहे भाई. यांनी किती काय काय सांगितलं. आणि बाहेर खोबडी ठेवली हिप्पोची. हे बघ, सॉरी इथे हे बघ, हे दात. Okay. याने आता UV टाइम मारलाय, ते दाखवत आहेत. It's a number or what is it? आय डोंट सी इट. या आय सी इट. कॅन यू सी माइन? भाई यांनी UV स्टॅम्प मारले हातावर. डेंजर आहे भाई. डेव्हलप कोण बोललं हे? नाही आहे भाई, फुल डेव्हलप्ड आहे ते लोक. इथे स्टॅम्प आहे, कोणाला कळत पण नाहीये. तुला माहिती आहे शिवानी? एक मिनिट, ई कर सेम. तू छोटू हिप्पो क्यूट असतात, पण तेवढेच डेंजरस पण असतात. आणि मला माझ्याहून चांगलं कोणाला माहिती की तू क्यूट आणि डेंजरस दोन्ही. हॉट बोलल्याच्या अरे नाही against मला काय ऐकायला मिळतं? हिप्पो डरावणी. हिप्पो खूपच सुंदर प्राणी आहे, खूप सुंदर. माझी रिस्पेक्ट वाढली हिप्पोसाठी, समजलं का? ओनली बिकॉज ऑफ यू. किती जवळून बघायची अजून झेब्रा आम्ही, किती जवळून. घरीच घेऊन जायची का डायरेक्ट? हे बघा इकडे आहेत, आणि तो माणूस बाजूला उभा आहे त्यांच्या. दिस दीज No, the hippo. या आय थॉट दीज 40 kilometers. 40 किलोमीटर पर आवर ने. No, one click from it. हो माय गॉड, याला चायनीज पण येतं. You know, despite the fact that we are on the island, these Yeah. are still. We can't get too close because they may kick, Yeah. or even worse, they may bite, हो and they don't know how to let it. If they bite, भाई हा चावू शकतो. तो पण मला बस stop दे. हा स्टॉप देअर. मी काय बोलतो, आपण जरा लांब उभे राहू, कारण कसं वाटतंय? खूपच सुंदर केस दिसतेस. उडत होते आणि मला, मी बोलली ना जसं, मला हर एक आउटफिटला असं बेसिक नाही ठेवायचं, काहीतरी असं करायचं. खूप क्यूट दिसते बे तू. अलग शपथ शिवानी, खोटं नाही बोलत. शपथ शिवानी खोटं नाही बोलत. हिप्पोची शपथ खोटं, कारण माझी हिप्पोरीसाठी रिस्पेक्ट वाढली आहे. येडे झालेत भाई, केवढा जवळजवळ जाऊन फोटो काढतात. तो माणूस आहे बंदूक घेऊन, पण ठीक आहे यार, इतना नाही करणे का यार.
तर आमचा गाईड सगळी नॉलेज देतोय. तर तो आम्हाला सांगत होता की झेब्रामध्ये झेब्राची एक लात लागली मारला फेकून. हो बघितलं तुम्ही काय झालं. सो झेब्राची एक लात आणि तुम्ही मेलात. आणि झेब्रा ऍक्च्युअल मध्ये ब्लॅक कलरचा असतो आणि त्याला व्हाईट स्ट्राईप असतात. पण चावतो पण. बघितलं म्हणून ऐकायचं नाही जायचं जवळ. त्यांनी तिकडे लिहिलंय भले इकडे वाईल्ड अॅनिमल्स आजूबाजूला आहेत पण ते वाईल्ड आहेत, तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका. ते सारखे ते फिरंगी लोक जात आहेत त्यांच्या जवळ, त्यांना कळतच नाहीये की नाही जायचं. अरे हा पण चाललाय. काय माहिती प्रॉब्लेम, इंडियन्सना या सगळ्याची भीती आहे म्हणून आहे, या लोकांना भीतीच नाहीये. तो बघा आला परत आला. तो म्हातारा माणूस होता. तो हे लोक किती लोकांना वाचवणार बे. अरे किक अँड बाईट ऑल्सो. आणि हे सगळे चायनीज लोक एक माणूस नाही करत, सगळे जातात. तेच ते घाबरतच नाही, कारण आपण घाबरतो. बोलते ना याच्यातून थोडं बाहेर जाऊ. ते झपकन खातात ना, मग त्यांना काय फरक नाही पडत. ह्याला खूप नॉलेज आहे. खूप जास्त भारी माणूस आहे. आणि हिने आम्हाला सांगितलं पण की किती लांब उभा राहा तुम्ही. मम्मा अरे नाही तो बघ ना दाखव. मम्मा काय मम्मा. See this bird? हा Called the hadada IB. हाडाला Hadada IB. छान भारी माणूस आहे. जरा ऐकून घेतो, नॉलेज घेतो आणि नंतर तुम्हाला देतो सगळं. They don't have. सो हे जे तुम्हाला 3 दिसत आहेत चालताना, हे हार्मलेस आहेत पण ह्यांना मॅकडॉनल्ड्स पण बोलतात कारण की त्यांच्या बटला M आहे. मी एवढं झूम करू शकते, ते लांब आहे. आम्ही जवळ गेलो तर ते पळतात घाबरून. भाई हा ईगलचा नेस्ट आहे आणि याचे ईगल तिथे बसलेले आता तुम्हाला दिसणार नाही, पण त्या झाडाच्या टोकावरती बसलेले. केवढा मोठा नेस्ट आहे भाई हा. त्याच्या आजूबाजूला छोटे पण ते मला विचारायचं त्याला कसले पक्ष छोट्या बाकी पक्ष्यांचे असतील. हा ब्लू स्टार सुपर्ब स्टारलिन. हो ह्याचं नाव आहे सुपर्ब स्टारलिन. अरे गेला, सॉरी गाय, सॉरी माय बॅड. मी नाही दाखवू शकतो, पण मी तुम्हाला दुसरी सुंदर गोष्ट दाखवतो. ही बघा, ही हे हिपोज बघा किती जवळ आहेत. आणि ह्यांनी आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की हिपोजच्या प्लीज तुम्ही पाण्याच्या बाहेर येण्याच्या आधी लवकर चला, कारण एकदा हिपो पाण्याच्या बाहेर आला तर तुम्हाला पळता येणार नाही. ते 40 किलोमीटरच्या पळतात आणि आता पाऊस पण पडणार आहे, म्हणून चल लवकर जातोय भाई. आणि यांनी काय इन्फॉर्मेशन दिली आहे, एवढी डेंजर. जाम भारी हा, जाम भारी. व्ह्यू बघा यार, हा काय जन्नतवाला व्ह्यू आहे ब्रो. हा डेंजरस, आउटस्टँडिंग यार. हा बघा, सॉरी काहीच बोलू शकत नाही कारण आम्ही पळत आलो. आणि थंडी असल्यामुळे टू गुड व्ह्यू आहे हा, टू गुड, नाईस यार. भाई काय बघायला मिळतं यार इकडे. आणि हे वाईल्ड आहेत ऑस्ट्रिच, हे असे झू वगैरे मध्ये नाही की तुम्ही केज मधले बघताय, डायरेक्ट समोर वाईल्ड. आणि हिचे पाय बघा, वाव यार, हिचे पाय बघा. मेल इज ब्लॅक. इन ॲनिमल किंगडम ओनली नो युजली. सॉरी शिवानी. अरे ती भटकन वाकली यार. पण ह्याच्यामुळे बघितलं ना. अशी धपकन वाकली, मी धावून आले. हा गुड. भाई हिचे विंगस्पॅन पण चांगले, पण बिचारीला विंगस्पॅनचा उपयोगच काय, तिला उडता येत नाही. किती सुंदर आहे पण तिचे डोळे वगैरे. सुंदर आहे. Abi. भाई हे केवढे जवळ आहेत बघा दोघ जण. ही आली ना. झेब्राचं पण मुंडक आहे भाई इथे. झेब्राचं, हा झेब्रा आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो फिमेल मेल. हो झेब्रा नाही, सॉरी जिराफचं पण मुंडक इथे. हे जेव्हा मोठे असतात आणि हा तिसरा असतो तेव्हा हा मेल जिराफ आहे आणि हा छोटावाला फिमेल जिराफ आहे. ह्याचे बघा हे 2 छोटे आहेत आणि 2च आहेत. रन गाईज, आमचा सफर संपत आलाय डायरेक्ट. आता हे पाणी असं आहे ना की तुम्हाला बघून थोडीशी दचका भरसू शकतो भाई, की हे डायरेक्ट पाणी चालू होतं इथून. आता तिकडे सगळ्या बोट आहेत, तिकडून आम्ही घरी जाणार आहे. पण भाई हा माणसाला काहीतरी चांगली टिप दिली पाहिजे. भारताच्या बाहेर आल्यानंतर एक गोष्ट जी सर्वात जास्त आठवण येते आपल्याला, 7-Eleven दिसलं. 7-Eleven आहे इथे. हा ते मला लोगो दिसला. हो 7. पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. भारताच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला जे सांगत होतो ते आहे की इंडियन रेस्टॉरंट भेटणं, मेडिकल पण आहे, फ्रूट शॉप पण आहे, भरपूर काय माकड पण आहे. चला आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हायलक्स गाईज, हायलक्स आउटस्टँडिंग दिसते इकडे. शिवानी काय, माकडं तर आहेत आणि चोर आहेत इकडचे पण. माकड बघितलं ना की डोक्यात येत होतं की ही मोबाईल घेणार. हो पण आता कॅमेरा घेऊन जातील आपला. थंडी असते, थंडी केन्यामध्ये थंडी आहे. केन्यामध्ये आहे थंडी. आजच्या गावात इकडे इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलोय आणि इकडे तुम्हाला मेन्यू दाखवतो. थांबा 1 सेकंड थांबा फक्त. हे बघ कुठे गेलं, पनीर टिक्का, रेशमी कबाब,
चिकन टिक्का भजिया, चिकन टिक्का प्लेन, बार्बिक्यू, व्हेजिटेरियन, पनीर मसाला, दाल फ्राय, दम आलू, सगळं आहे इकडे. आणि एवढे दिवस आम्ही तिकडचं जेवण जेवत होतो ना, तिकडे ते लोक पोर्क वगैरे बनवत होतात, त्याचा वास जरा आमच्या नाकात घुसत होता सतत नाकात. आणि त्याच्यामुळे व्हेज फूडला पण, आणि ते आजूबाजूला ठेवतात, मग तेव्हा व्हेज फूडला पण तसाच वास येत होता. तो आज आपण प्रॉपर व्हेज फूड खाएंगे. करेक्ट, पनीर खाऊंगा मैं. ओ माय गॉड, तुरुरू काय छावा दिसतोय मी भाई. हा क्रेझी फोटो आलाय. आणि अभी भी चल रहा है इसमें. अभी चला. आणि भाई हे नॉर्मल ह्या कॅमेरातून काढलेले फोटो आम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट केले. जर काही तुम्ही बघितले नसेल तर कोणाची वाट बघते तुम्ही, जा आणि बघून या लगेच. तिन्ही कपल लोक आम्ही पोस्ट करतो. सबस्क्राइब करा आणि मग बघा. येस सब्सक्राइब तो इम्पॉर्टंट है, उसके बाद देखना, पर जरूर से देखना. ही विदाउट शुगरची काचेची बाटली आहे भाई, काचेची बाटली. शिवानी तुझा फोटो काढायचा काचेच्या बाटलीसोबत, काढायचा आहे का? सगळ्यांचे चेहरे बघा घाबरलेले. ही पण घाबरली आहे, कारण आम्हाला आत्ता कळालं की टुरिस्ट लोकांना 7 नंतर केन्यामध्ये फिरणं अलाउड नाही आहे. कारण की इथे चोऱ्या वगैरे होऊ शकतात, हार्मफुल रॉबरी होऊ शकते आणि स्मगिंग वगैरे भरपूर गोष्टी आहेत इलिगल. आणि म्हणून टुरिस्टने 7च्या आत घरात, हे 7च्या आत घरात. आणि आम्हाला आलं, ड्रायव्हर पण घाबरलं, तो बोलला की चलो. आणि आमचं जेवण तर लेट आलं होतं, पण आता बघूया काय होतं. 1-1.5 तास वेट केला जेवण. गाईस, तुम्हाला अंधारात ही रात मला द्यायला लागते, कारण मगाशी मला बोलू दिलं नाही, मला हलू दिलं नाही, मला श्वास घेऊ दिला नाही, मला गप गाडीत स्मगल केला गेला. आणि ह्या दोघांनी पिझ्झा आणले. या ड्रायव्हर पिझ्झाचं पडलंय. नहीं तो क्या, पर पॉइंट क्या था मैं तुमको बताता है. इधर इंडिया वाले, नॉट इंडियंस, टूरिस्ट को एडवाइस दे कि रात को गाड़ी में नहीं घूमने का तुमको, किधर भी वॉकिंग तो कौन ही जाएगा इधर. 7 बजे के बाद 7 बजे के बाद. तर आमचा ड्रायव्हर पहिले घर में जाओ. हाँ, अंधेरे से पहिले घर में जाओ. दॅट्स इट. आणि हे जरा आम्ही 3 मुली होतो, तर मुली एकदम अचानक अशा झालं की आजच्या गावात. आणि मग तो ड्रायव्हर येऊन पण असं बोलायचं, गाईज दिस इज नॉट अ गुड टाइम. तर मग एकदम आम्ही पळत गाडीत आलो. फाटली आमची सगळ्यांची थोडीशी, टरकली. आम्ही गाडीत आलो. आता आम्ही गाडीतून घरी चाललोय, पण घरी जाईपर्यंत पण असे रस्ते ना की भीती वाटते थोडीशी. तर मग बघूया, आता घरी पोहोचलो. तेजसला पिझ्झा खायचा आहे. वेळ काय, 2 वेळा संग काय, मला पिझ्झा खायचा आहे. 3 फ्राइड राइस. हा ना, बोला देख ना. हाँ ना, बेचारा को नहीं खाया. ये तो भूल भी गई. अरे बाबू, मैंने तो सोचा ही नहीं. पेल दिया मैंने फ्राइड राइस के ऊपर भी पनीर बटर मसाला. बाबू, मैं तो देखा ही नहीं. नाही, पण पहिले 2दा ना जेव्हा हा गाडीत आला तेव्हा हा विचार होता की पिझ्झा खा ले क्या, अभी अपन गाड़ी में ही बैठे, क्या ही होने वाला है. अभी आ गया, क्या सिचुएशन हाँ, क्या है. और 2 बार बोली बाबू नहीं खिलाएंगे उसको जो भी आएगा. बोलते बाबू नहीं, जाने दो ना, घर जाके खाएंगे. मग बाबू बोलला की नाही, घरी जाऊन गार होईल. मैं बोली बाबू छोड़ो ना बाबू. मग त्यांनी परत विचारलं की नाही, थंड हो जाएगा डोमिनोज जैसा. बोली तू खा तू खा के मर जा तू. खा. मग आता सध्या तरी ही परिस्थिती आहे. आता घरी जाऊन बघूया काय होतं. मगातपासून फाटलेली आमची. आम्ही विचार केला चल काय होईल काय, अजून पण आहे थोडीशी सगळ्यांमध्ये. या माणसाला काय घेणं देणंच नाहीये ड्रायव्हर. चालकाला 40च्या स्पीडवर चालवते, पुढे काहीच नाहीये. जर तुला एवढी भीती मग चालव ना पटापट. हा, ह्याच्याहून जास्त तेजस बाजूनी पळून निघून जाईल. त्याचं लेवल अप तेजस करत 1 किलोमीटर नाही तर काय यार. 4 मिनिट ही बचा जल्दी जान दे. देखते अभी घर वेळा आधी जे होतं की होपफुली आम्ही घरी पोहोचू, ते आता मला दृढ विश्वास मध्ये बदलत चालेल की येस आम्ही पोहोचणार. आणि तुम्हाला स्टोरी फ्री आहे का, दृढ नाही विश्वास पर्यंत ठेवूया. आपण दृढ घरी गेल्यावर सांगू. मराठी शब्द कळाला. अरे लेवल अप हो गया उसका बाद. कन्नडा में भी नाही, वेस्टलँड चांगलं आहे, वेस्टलँड चांगलं आहे बोलला. अरे वेस्टलँड इज गुड. आता स्टोरी सांगतायत गाईज, ऐका स्टोरी ऐका. तो बोलला की इथे खूप हे आहे, म्हणजे 2 वीक्स आधी जिथे आपण गेलो नाही अशा एका ठिकाणी गेलो तिथे ना. नाही, अशा एका ठिकाणी 3 लोक आले पिस्तूल घेऊन. आणि आपण अशा हॉटेलमध्ये बसलो होतो. त्या हॉटेलमध्ये आले आणि 3 लोक आले, सगळ्यांचे लॅपटॉप, चेन, सगळं जे पण मोबाईल सगळे घेऊन चालले गेले. हे कधी झालं? कोणी काही 2 weeks before. नैरोबी फिर भी कुछ नहीं कर पाए. कोई नहीं, पुलिस ने हॉटेलमध्ये येऊन आणि तो बोलला की जास्त करून मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन जातात. आणि आपले चेतन दादा प्रकट, हे बघा तिकडे हॉटेलच्या बाहेरच.
चेतन दादा चेतन यार चेतन एक साथ भेटते एक साथ भेटते आणि हा? चांगल्यापैकी Yes. फायदे आमची. आणि तो काय बोलला माहिती उद्या आम्ही जिकडे जाणार तिथे एअरबीएनबी आमची अजून वाटलेली तुम्ही जिथे चालला दिस प्लेस इज नॉट गुड बट तुम्ही जिथे चालले त्याच्यामध्ये पण ईस्ट ना की नाही आउटस्कर्ट सेंट्रल फक्त सेफ आहे बाकी कुठलं 24 आवर्स आणि ते पण 24 आवर्स बट तुम्ही जर आउटस्कर्ट्सला गेले तर तुम्ही गेले फिर भी उसने बोला यू कांट वेयर लाइक दिस करके उसको पॉइंट करके हाँ उसको बोला ए चल रे चल झूठ बोल रहा है बोला, नहीं चल झूठ बोल रहा है ए झूठ बोल रहा है मेरे इसमें कैप्चर है आगे बोला बोला की ना बोला माझा फोन बघू आपला एअरबीएनबी वेस्टला आहे की ईस्ट अरे वेस्टलँडला आहे अरे यार तेरा फोन गया मला सांगा क्या बोला इबोला ये बोल रहा है इसको अभी जानबूझ के डराने के लिए बोल रहा है कि उधर वो ड्राइवर ने नहीं सच में बोला सच में बोला इसको यश को पॉइंट करके बोला कि ऐसे सब मत जाओ कहाँ गया अरे नहीं ऐसा नहीं बोला पर मैं भूल गया मैं क्या बोल रहा कॉल था कर रहा था मेरा फोन पे नेट नहीं था ना ओ बिचाराला नाव ठेवली ते सोडा गाईस त्याला माहित पण नसेल की आपण कुठल्या रेस्टॉरंट हा तो शोधत असणार आपल्याला शोधायला एवढा वेळ Oh गेला my God. बिचाराला नाव ठेवली आपण भगवान आज मेरे भाई फिर हमने बोला था करी पॉइंट पर अपन ने कितना टाइम लगा ढूंढने को अगर हम जो दूसरे कंट्री से आए हमें पता चल गया तो वो भी पूछ के आ सकते हैं इतना भी डोंट जेम पर वो पैनिक में भूल जाएगा क्या ऐसा फर्स्ट ऑफ ऑल उसको बोलना था 6:30 को आ जाओ हा. बस इतना ही हे था त्यांनी सांगितलं नाही आम्हाला पण ठीक आहे जसं आपण लायन किंग मध्ये बघितलेलं मिलेले हे सगळे आम्ही आहोत भिलेले गाईज तुम्ही सगळे एवढे हसताय तुम्हाला एक सांगू आम्ही तुम्हाला या रूम मध्ये का बोलवलं कारण की आम्ही वरती फुटप्रिंट्स बघितलेत वरती बघा एक दोन कुठून आले चाललेत काय माहिती तुमच्यासोबत कसं होतंय तुमच्याच रूम मध्ये तुम्हाला पाय सरडा और हम लोग नहीं चल सकते हम लोग का फुटप्रिंट अलग और इतना हम लोग हरामी लोग इतना थे। बडा नाहीये ऊपर हे बघ इथे पण आहे हाफ हम इथे पण अजय के आहे भाई देवगण है नाही रे फुटप्रिंट नाहीये तुम्ही उगाच इधर आ अरे हे फुटप्रिंट्स आहेत हे बघ इधर एक पैर है उधर एक पैर है तिथे पण आहे उधर भी था अभी गायब हो गए यशचा शू घ्यायचा असा उलटा बघायचा नाहीतर दुसरा ब्लॉग पण मध्ये मला plan एक successful नाही करणार. कळलंय टाइम तुला पास काय करना है आम्हाला इकडे का अगर बोलवलं? मला भी वाटलेली तो उसको मारना भीती है। वाटलेली मला नहीं मिली तो मैं भी ऐसे अरे पर मेरा भीती वाटली तर इथे नाही राहशील ना नाही इकडे वायफाय पण तर होतं ना मस्किटो मार भीती एका बाजूला वायफाय मला माहिती आहे आमच्या रूम मध्ये झोपायला गाईस नुसता प्रँक करत होता आमच्यावर अरे बाबा प्रँक नाही आमची शू साईज आहे का बघ गाईज सो हा ब्लॉग तुम्ही बघितला की थोडा ऍडव्हेंचरस झाला रात्री सगळ्यांची म्हणजे सगळे आम्ही सगळ्यांची घाबरलो. फाटलेली असं म्हणायचं होतं हिला रात्री सगळ्यांची फाटलेली गाईस सगळ्यांची तर आम्ही तर भरपूर गोष्टी कॅप्चर नाही केल्या पण तिकडे ना अचानक सगळे लोक यायला लागले आमच्या डोक्यात असे विचार यायला लागले की सगळेच मिळालेले नाही आहेत काय काय घाणेरडे विचार येत होते आणि खूपच म्हणजे असं विचित्र वाटत होतं आणि वाटत होतं की बाबा नाही आम्हाला घरी पोहोचवा बस तर येस असा होता हा ब्लॉग आणि आता मी निघालो आहोत नैरोबीला तुम्हाला असं वाटत असेल की लास्ट व्हिडिओ पण असाच एंड केला याच कपड्यांमध्ये हा व्हिडिओ पण कारण माझी बायको इथे एडिट करत होती काय माझ्या बायकोने हा ब्लॉग इथे एडिट केला म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ इथे एंड होताना दिसतोय कारण एंड करणं आम्हाला येत नाही एंड करणं विसरून गेलो आम्ही तर 11 मॅनिफेस्ट करा 11 तुम्ही सगळे जे बघतात ते सगळे आम्हाला सबस्क्राईब आहात सो आणि अजून 10 टाइम्स मोर सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका ह्याचे विशेष अजून खतम नाही होत आहेत बट थँक्यू अरे बोल थँक्यू सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा मॅनिफेस्ट करतोय गुड आणि असंच मॅनिफेस्ट पण करत